जय शिवराय मित्रांनो. अखेर 1 जुलै 2026 पासून देशभरामध्ये व्हीबीजी रामजी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. मनरेगाच्या जागेवरती राबवली जाणारी एक महत्वाची अशी योजना. नेमके या योजनेमध्ये काय बदल करण्यात आलेले तर ही व्हीबीजी रामजी योजना म्हणजे नेमकं काय, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना काय फायदा होणार आहे, या योजना राबवण्याचे तोटे काय, हे सर्व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये व्हीबीजी रामजी ही योजना राबवण्यासाठी तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भातील GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि अखेर आता 1 जुलै 2026 पासून ही योजना राज्यासह देशभरामध्ये लागू केली जाणार आहे. मित्रांनो, ज्या ज्या राज्यामध्ये रोजगार हमीच्या योजना राबवल्या जातात, राज्याच्या स्वतंत्र योजना आहेत, त्या राज्यांसाठी काही बंधनं नाही येतं. त्या राज्यांना ही योजना आक्षेप करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा या योजनेला तत्वता मान्यता देण्यात आलेली आहे. एकंदरीत केंद्र शासनाचा 60% निधी आणि राज्य शासनाचा 40% निधी अशा प्रमाणामध्ये ही योजना राबवली जाणार आहे. अर्थार्थी आता राज्य शासनाला सुद्धा याच्या अंतर्गत जर अधिकच्या योजना राबवायच्या असतील, अधिकची कामं राबवायची असतील तर ती कामं राबवता येणार आहेत. परंतु जर केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठं बजेट ठेवलं आणि त्या राज्याचा जर निधी उपलब्ध झाला नाही तर मात्र या योजनेअंतर्गत मजुरांना मजुरीसाठी प्रतीक्षा करावी लागते. मित्रांनो, एकंदरीत काय तर या योजनेच्या अंतर्गत मजुरांना अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष, आता आपण पाहिले की मनरेगाच्या अंतर्गत गेल्या 2 ते 3 वर्षापासून बऱ्याच साऱ्या मजुरांचे आणखी कुशलचे असतील, मटेरियलचे असतील, बिल क्लिअर झालेले नाहीत. गेल्या 2 वर्षापासून ही प्रतीक्षा सुरू आहे आणि अशा प्रकारची प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून या व्हीबीजी रामजी योजनेमध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मस्टर 7 दिवसामध्ये काढणं, 14 दिवसाच्या आतमध्ये त्या लाभार्थ्यांच्या त्या कामगाराच्या खात्यावरती पैसे क्रेडिट करणं, अशा प्रकारच्या तरतुदी याच्या अंतर्गत करण्यात आलेल्या आहेत. आता सध्या राज्यामध्ये मनरेगा ही योजना सुरू आहे आणि मनरेगाच्या अंतर्गत सुरू असलेली कामं अशीच सुरू राहणार आहेत. 1 जुलै 2026 पासून व्हीबीजी रामजीच्या अंतर्गत नवीन कामांचा याच्या अंतर्गत समावेश केला जाणार आहे. याच्या अंतर्गत काय काय कामं घेतली जातील? दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेली कामं, बांधबंदिस्ते असतील, याच्यामध्ये विहिरीची खोदकामं असतील, शेतकऱ्यांना पाण्याचा संचय करणं असेल किंवा फळबागांच्या लागवडी असतील, पायाभूत सुविधांच्या निर्मिती असतील, अशी विविध प्रकारची कामं याच्यामध्ये प्रथम एक जे काही आपण म्हणतो ना प्राधान्यानं घेतली जाणार आहेत. याच्यामध्ये काय फरक आणखीन दुसरा की मजुरांना जे काही रोजगार उपलब्ध करून दिला जात होता, त्याच्यामध्ये पूर्वी मनरेगाच्या अंतर्गत 100 दिवसाची गॅरंटी होती. आता या योजनेच्या अंतर्गत ती गॅरंटी 125 दिवसाची करण्यात आलेली, म्हणजे मजुरांना कमीत कमी 125 दिवस कामाची गॅरंटी या योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेली आहे. आता ही गॅरंटी देत असताना याच्यामध्ये एक महत्वाचा असा बदल करण्यात आलेला आहे, तो म्हणजे ब्लॅकआउटचा. मित्रांनो, योजना मनरेगा राबवली जात असताना आपण जर पाहिलं तर शेतीची कामं करण्यासाठी मजुरांची उपलब्धता होत नव्हती आणि सर्वात मोठा देशातील व्यवसाय हा शेती. आता या शेतीच्या कामाच्या टायमाला जसे की पेरणी असेल, रबीचा हंगाम, खरीपाचा हंगाम, काढणी असेल किंवा इतर काही कामं असतील, त्यावेळेस मनरेगाची कामं सुरू असल्यामुळे शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नव्हते आणि पर्यायानं शेतकऱ्यांना एक मोठं नुकसान सहन करावं लागत होतं. आता या योजनेमध्ये ज्यावेळेस रबीची किंवा खरीपाची, पेरणीची किंवा काढणीची किंवा इतर काही कामं असतील तर त्यावेळेस 60 दिवसाचा ब्लॅकआउट घेतला जाणार आहे. म्हणजे हा एक मोठा बदल याच्या अंतर्गत केला गेलेला आहे, कारण याच्यामुळे शेतकऱ्यांनाही आणि मजुरांनाही एक मोठा दिलासा मिळणार आहे. आता बरेच सारे मजूर हे शेतकरी सुद्धा आहेत आणि मनरेगाची कामं सुरू असल्यामुळे नाईलाजानं शेतीच्या कामाकडे दुर्लक्ष करून मनरेगाची कामं केली जात होती. आता या बदलामुळे एक मोठा फायदा शेती क्षेत्राला होणार आहे. मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहेत ते म्हणजे अतिशय एक पारदर्शी किंवा अतिशय कडक अशी योजना ही होणार आहे. कारण पूर्वी जर आपण पाहिलं तर देशामधील सर्वात मोठी भ्रष्टाचाराची कुरण बनलेली योजना म्हणजे मनरेगा. कारण याच्या अंतर्गत कामं मंजूर करण्यासाठी पैसे देणं असेल, बोगस हजेरी लावणं असेल, बोगस कामं करून घेणं असेल, असे बरेच सारे प्रकार याच्या अंतर्गत होते. परंतु आता याच्या अंतर्गत फेस स्कॅनिंग, KYC अशा बऱ्याच साऱ्या प्रक्रिया याच्यामध्ये आणण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामुळे बोगस कामगारांना किंवा बोगस मजुरीला किंवा बोगस प्रकरणाला एक मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. मित्रांनो, दुसरा आता जॉब कार्ड, जे काही मनरेगाचे जॉब कार्ड आहेत ते मनरेगाचे जॉब कार्ड असेच या व्हीबीजी रामजी या योजनेच्या अंतर्गत पुढे ट्रान्सफर केले जाणार आहेत. परंतु यापुढे जर एखाद्या लाभार्थ्यानं, मजुरानं जर जॉब कार्डची मागणी केली तर त्याला विकसित ग्रामीण भारत जे काही कार्ड असणार आहे, हे व्हीबीजी रामजी कार्ड, ते व्हीबीजी रामजी कार्ड दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे काही याच्यामध्ये महत्वाचे असे बदल आहेत. आता याच्यामध्ये तोटा काय, तर समजा एखाद्या राज्याची जर कॅपॅसिटी नसेल योजना राबवण्याची, त्याच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची ऐपत नसेल,
किंवा त्या राज्याकडून निधी उपलब्ध करून देण्यामध्ये जर उशीर झाला तर मात्र मजुरांना याच्यामध्ये पेमेंट मिळण्यामध्ये उशीर होऊ शकतो किंवा योजना जरी राबवण्यात आल्या तरी ते योजनांची इम्प्लिमेंटेशन करणं त्या राज्यामध्ये अवघड होणार आहे. आता आपल्याकडे महाराष्ट्रात ग्रामीण रोजगार हमी योजना आहे. मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली जाते. मोठ्या प्रमाणात विहिरी असेल, मोठ्या प्रमाणात गायगोटे असेल किंवा इतरही बऱ्याच साऱ्या बाबी राबवल्या जातात. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तरी ही योजना शेतकऱ्यांसाठी किंवा या रोजगारांसाठी अतिशय एक फायदेशीर अशी ठरणार आहे आणि हीच योजना आता 1 जुलै 2026 पासून राज्यामध्ये राबवली जाणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा याच्यामध्ये बरेच सारे लुकआउट आहेत, काही तोटेही आहेत, काही फायदे आहेत. वेळोवेळी याच्या संदर्भातील जी काही माहिती येत राहील किंवा याच्या राबवण्याच्या संदर्भातील राज्य शासनाच्या अधिकृत अशा मार्गदर्शक सूचना येतील, त्या सूचना देखील आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.